नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमीफायनल सामना रंगला होता। ऑस्ट्रेलियाने केलेल्या 338 धावांच्या डोंगराएवढ्या टार्गेटचा पाठलाग भारत करत होता। संपूर्ण देशाचा श्वास अडकला होता आणि तेव्हा मैदानावर आली जेमिमा। 48.5 षटकात भारताने 341 धावा करत सामना जिंकला आणि या विजयात जेमिमाचं शतक निर्णायक ठरलं। सलग 15 सामने जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला 2017 नंतर प्रथमच पराभव स्वीकारावा लागला, तोही भारतीय मुलींकडून। पण हा गौरवाचा क्षण मिळवण्यासाठी जेमिमाला गेले 12 ते 18 महिने नरकासमान काळातून जावं लागलं। गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईतील खार जिमखान्याने तिच्या वडिलांचं सदस्यत्व रद्द केलं, कारण त्यांच्यावर धार्मिक धर्मांतरण कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याचा मोठा आरोप करण्यात आला होता। क्लबच्या काही सदस्यांनी म्हटलं की इव्हान रॉड्रिग्ज धार्मिक कार्यक्रमांसाठी क्लबचा वापर करत होते। या आरोपामुळे जेमिमा आणि तिच्या कुटुंबावर मेंटली मोठा आघात झाला। वडिलांवरील आरोपांमुळे तिची देशभर बदनामी झाली। जेमिमाला टीम इंडियातूनही वगळण्यात आलं, पण तरीही जेमिमाने हार मानली नाही।